विश्रांतीनंतर सर्व तळेवाल्यांचे हार्दिक स्वागत. आपण चर्चा करत आहोत यशस्वी उद्योजक श्री अशोक शेठ साकपाळ यांच्याबरोबर. अशोक शेठ, बोला. तुम्ही आता व्यवसायामध्ये पाय रोवला होतात तालुक्यामध्ये, तर हा व्यवसाय करत असताना तुम्हाला कुठल्या अडीअडचणी आल्या? व्यवसाय करत असताना, वडापावचा धंदा करत असताना आम्हाला अडीअडचणी एवढ्या मोठ्या आल्या नाही. कारण काय, जसं जसं तेल बेसन ह्या गोष्टीचा ते भाव स्थिर राहत नाही, तसं जर भाव वाढत गेलं त्याप्रमाणे आम्हाला थोडंसं वडापावचा भाव वाढवावा लागलं. जसं 4 रुपये, 5 रुपये, 6 रुपये आणि आताच्या कंडिशन परिस्थितीप्रमाणे दरवाढ केली आणि आताच्या कंडिशन 10 रुपये. आणि मधल्या काळामध्ये काय झालं, ज्यावेळेला भाव आमचा वडापावचा बिझनेस व्यवस्थित चालू लागलं, लोकांच्या तोंडामध्ये जशी चव वाढायला लागली, तसे सगळ्या खेड्यामध्ये 55 गाव आहेत, त्या प्रत्येकाच्या घरामध्ये आमचे वडापाव पोचायचे. आणि लोकांना वाटलं की वडापावचा धंदा चांगला आहे, काहीतरी धंदा करावं. सम्राट वडापाव फेमस झाला. फेमस झालं वडापावचं, म्हणजे फेमस झालं प्रत्येकाच्या नावामध्ये सम्राट वडापाव. आणि काय तरुण वाटलं की वडापाव धंदा करावं. मग कसे 2-4 वडापावची स्थापना झाली त्यामध्ये. आणि लोकांना, मला काय असं वाटलं लागलं त्यावेळेला की आता वडापावचा व्यवसाय दुसऱ्याने चालू केला, त्याचा तुमच्यावरती काय परिणाम झाला का? आमच्यावरती परिणाम त्यावेळेला काही झाला नाही. कारण काय, उलट जे पहिले खाणारे होते ते खाणारे दुप्पट झाले. खाणारे दुप्पट झाले. कारण काय, वडापावचं म्हणजे एक मार्केट तयार झालं. 3-3, 4-4 वडापावची दुकानं झाली. पहिले 2 हॉटेल होता, एक मुलांचं हॉटेल आणि एक भाऊदलांचं हॉटेल. आणि नंतर 5-6 वडापाव दुकानं झाली. त्याच्यामुळं वडापावचं एक मार्केट तयार झाला. आणि मग आम्ही एकत्र बसून त्यांनी मिटिंग घ्यायचो की आपल्याला ह्या भावाने वडापाव विकला पाहिजे. आणि लसूण, तेल, बेसन भाव वाढत जातात. आणि मग हळूहळू आता 10 रुपये वडापाव आहे सगळ्यांकडे, पण त्या पद्धतीमध्ये वडापाव आहे. त्याचा कोण कमी विकतो, कोण जास्त असतो, आमचा कोणाचा अभिषेक नसतो. तुमची असोसिएशन झाली एक प्रकारे? हो, आमची असोसिएशन झाली. आणि जो असोसिएशन रेट ठरवेल त्याप्रमाणे तुम्ही वडापाव विकायला? हो, त्याप्रमाणे आम्ही सगळे ओढवतो आणि आम्ही सगळे वडापाववाले एकोपाने आम्ही सगळं धंदा करतो. मग हा व्यवसाय करत असताना तुमचा भाऊ तुम्हाला साथ देत होताच? हो, त्यावेळेला माझा भाऊ माझ्यासोबत होता. आणि मग त्याचं आम्ही लग्न पण 1997 लग्न केलं. लग्न केल्यानंतर बहिणीचं पण आम्ही लग्न केलं. त्यांना काही थोडीसं म्हणजे काही दागदागिने असतात, सगळ्या गोष्टी त्या करायला लागतात. सगळी जबाबदारी मी केली. म्हणजे आईचा त्यावेळेला नंतर मग आईचं वय वाढत जातात, मग शेवटी मोठ्या मुलावर जबाबदारी दिली. तर त्यांना सगळी व्यवस्थित त्यांना लाईन दिली. नंतर मग असं वाटायला लागलं की एका धंद्यावरती 2 प्रपंच राहणं हे कसं माहिती काय, कितपत योग्य असतं. एखाद्या खटकाकटी पण उडते, भावभावांचं असले काय असलं. पण त्याच्याशिवाय चांगल्या गुण्या गोविंदाने एक चांगलं त्याला दुकान मी तयार करून दिलं इंदापूरच्या ठिकाणी. तिथे वडापावचं दुकान नव्हतं त्यावेळेला. 1998-99 साली आम्ही जी दुकानं तिथे स्थापना केली नाक्यावरच. सुरुवातीलाच तिथे चांगला 2,000 धंदा झाला पहिल्याच दिवसाला. म्हणजे बापरे. सुरुवातीला 2,000 धंदा झाला. आणि मग 2,000-2,500 धंदा चांगला झाला. आणि त्याला मी एकच सांगितलं की बंधू, तू धंदा कर, ह्याच्यामध्ये मला बेनिफिट 1ही रुपया नको. तू तुझ्या जीवनाचं कल्याण कर आणि संसार सुखाचा कर. आणि ते दोघं नवरा बायको चांगला धंदा करायला लागले. त्याच्या हाताशी 2 माणसं पण कामाला. पूर्ण जबाबदारी तुम्ही त्यांच्यावरती सोपवून त्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली. आणि त्यांनी इंदापूरमध्ये एक चांगला घर बांधलं. आता घर बांधलं आणि चांगल्या पद्धतीत धंदा करतोय तो. आणि माझा पण धंदा चांगला चालू आहे. तो पण आता व्यवसायात चालू आहे, चांगले गुण्यागोविंदाने राहत आहेत. हो, दोघे. एवढं सगळं करत असताना तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काही शिक्षण घेता आलं नाही तुमच्या परिस्थितीमुळे. हो. तुमच्या मुलांचं शिक्षणाबद्दल तुम्ही त्यावेळेस कुठल्या नजरेने बघत होतात? ज्या वेळेला मुलगा माझा ज्यावेळेला 2-3 वर्षाचा 3 वर्षाचा त्यावेळेला मला असं वाटायचं की मुलाला चांगलं शिक्षण द्यावं. पण त्यावेळेला तळ्यामध्ये फक्त मराठी मीडियम होती. फक्त मराठी मीडियम होती आणि 10वी पर्यंत शिक्षण होतं. म्हणजे ही आपली दगडी शाळा, मला वाटतं दगडी शाळा. हो, मराठी शिक्षण होती. आणि त्याच्यामध्ये 11वी-12वी कॉलेज नव्हतं त्यावेळेला. माणगावमध्ये शिकायची. आणि एकवेळी कुठल्या तरी कारणामध्ये आजारी पडलो होतो मी. आणि निकम डॉक्टरकडे मी ॲडमिट होतो. आणि त्या निकम डॉक्टर सांगितलं की माणगावमध्ये त्याने काय सांगितलं की तळ्यामध्ये एक आपल्याला आपली इंग्लिश मीडियम ब्रँच उघडायची आहे. तर म्हणलं ठीक आहे, चांगली आहे. तर त्याने सांगितलं डॉक्टर विचारे, डॉक्टर कुरुपकर, डॉक्टर कालवेरे, डॉक्टर वडके हे ते त्यांचे परममित्र त्यांचे होते डॉक्टर असं म्हणले. तर त्याला सांगितलं, डॉक्टरांनी सांगितलं की डॉक्टर, जर तुम्ही निकम शाळा जर इंग्लिश मीडियम उघडलीत तर पहिला मुलाला मी ॲडमिशन पहिला घेईन मी तिथे. हो, कारण काय फी तुमची म्हणलं किती असो. तर ते म्हणलं नाही, कमी फी असेल. तर ठीक आहे, तर कितीपर्यंत शाळा तुम्ही चालू कराल? तर जशी ते काय म्हणाले की आपली ब्रँच जर वाढत गेली तर आपण तिथेच ब्रँच आपण ओपन करत जाऊ. तुम्ही शिक्षण कमी घेतलं, पण तुम्हाला असं काय वाटलं की? मी शिक्षण 5वी पर्यंत घेतलं फक्त. पण मला माझ्या दिमागामध्ये भरपूर काही गोष्टी त्यावेळेला चालायच्या की मी मुलांना चांगलं माझ्या भावाला पण शिक्षण देता आलं नाही, बहिणीला सुद्धा मला शिक्षण देता आलं नाही. पण माझ्या मुलांना आणि भावाच्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं असं मी मनामध्ये ठाम धरलं होतं.
आणि म्हणून तुम्ही निर्णय घेतात की माझ्या मुलांना मी इंग्लिश मीडियममध्येच टाकेन. हां, इंग्लिश मीडियम आणि इंग्लिश मीडियममध्ये मी बातमी पेपरला बातमी वाचायचो आणि टी व्हीमध्ये बघायचो. त्यावेळेला चांगल्या हे असायचं, इंग्लिशमध्ये लोक बोलायचे, इंग्लिशमध्ये मुलं म्हणायची की आपली पण मुलं अशी म्हणाली पाहिजे. आपल्याला इंग्लिश, आपल्याला धड मराठी वाचता येत नाही, आपल्या मुलांना इंग्लिश बोलता आलं पाहिजे. बोलले की हा मुलगा कोणाचा, आता हा अशोक सकपाळाचा मुलगा आहे, अशा लोकांनी गर्वाने आपल्याला त्याच्या मुलं वडिलांना नाव मिळेल याच्यामुळे आम्ही मुलांना इंग्लिश मीडियममध्ये टाकलं. आणि खरोखर मी सगळ्यांना विनंती करतो की मुलांना इंग्लिश मीडियममधनं शिकावं, मराठीमध्ये शिकावं, पण मुलांवरती लक्ष चांगलं दिलं पाहिजे. बरोबर. मग त्यानंतर मग तुम्ही प्रस्ताव ठेवलात का त्या ही जे तुम्ही नावं घेतलीत, डॉक्टर विचारे? हो, मी त्यांना भेटलो, डॉक्टर विचारे, हां, डॉक्टर कुरुकर ह्यांना भेटलो की खरोखर निकमशाला चालू होणार आहे का? तर म्हणले हो चालू होणार आहे. तर म्हणलं जेव्हा चालू होईल ना त्यावेळेला कुठे तर आपल्याकडे जागा नाही, तर वडके डॉक्टरच्या माडीवरती फक्त 10 मुलं होती त्यावेळेस, म्हणजे फक्त 10 मुलाची बॅच. ते त्यावेळेला पण मोठा 1995-96 टाइमला, 96 त्यावेळेला मला पहिली बॅच आपल्या तळा तालुक्यामध्ये सुरू झाली. 93 साली मला मुलगा झाला, बरोबर आहे, आणि 1994 साली स्थापना केली. मग 3 वर्षात त्यावेळेला माझा मुलगा होता. आणि त्यावेळेला आम्ही म्हणजे सिनियर केजीलाच आम्ही तिथे स्टाफ हे केली, म्हणजे ॲडमिशन घेतलं. आणि मग तिथून मी सुरुवाती इंग्लिश मीडियममध्ये पहिलीपर्यंत फक्त शिक्षण तळ्यामध्ये दिलं. आणि तिथून एक गाडी आम्ही केली, सर्व मिळून गाडी करून मग परत निकमच्या शाळेमध्ये माणगावमध्ये आम्ही 1ली ते 10वीपर्यंत. म्हणजे इकडचं जो क्लासेस त्यांनी बंद केलं इकडचं, कारण काय नाही, इथे 3 वर्ष मला शिकवायची आणि पहिलीचं बॅन झालं की तिकडे पाठवायचं, पहिलीचं बॅन झालं की प्रत्येक वर्षाला तिकडे यायचं. म्हणजे 1ली, 2री, 3री, 10वीपर्यंत बँच वाढत गेल्या, पण तिकडे इथे काय एवढी घेता आलं नाही शाळा. आणि बँच भरपूर वाढली. नंतर मग त्यांनी इथे छोटीशी जागा करून घेऊन त्यांनी इंग्लिश मीडियम इथे चालू. तुम्ही शिक्षण इकडनं तळ्यावरून तुमच्या मुलाला 10वीपर्यंत मुलगा शिकला. आणि 10वीच्या नंतर 11वी 12वीसाठी आम्हाला मुलाला पुण्या ठिकाणी चांगल्या शहरामध्ये मी ॲडमिशन घेऊन. 10वीला तुम्हाला तुमच्या मुलाला इंग्लिश मीडियममधून किती मार्क मिळाले? 84% त्यावेळेला अमरला, आमच्या मुलाला, माझ्या मुलाचं नाव अमर आहे आणि त्याला 84% मार्क भेटले. मुलापासून तो हुशार होता, मुलापासून हुशार. तो 7वीमध्ये त्याला हे भेटलं होतं, स्कॉलरशिप मिळाली होती. आणि गुरु शिक्षकांनी सांगितलं की या मुलाला चांगलं शिकवा. तर म्हणलं ठीक आहे, शिकविलं चांगला. मी डॉक्टर बनवायची माझा प्लॅन होता, पण त्याला डॉक्टर बनायचं आहे का, डॉक्टर बाप्पा नाही, मला इंजिनियर व्हायचं आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे तुम्ही त्याला शिकवलं? मला इंजिनियर व्हायचं आहे. तर म्हणलं इंजिनियर कुठलाच व्हायचं आहे? तर मला कॉम्प्युटर इंजिनियर व्हायचं आहे. कॉम्प्युटर इंजिनियरला भरपूर फांदे असतात. तर मी चौकशी करायचो कॉम्प्युटर इंजिनियरचा अर्थ काय. सर्वांना शिक्षकांना मी माझ्या बाजूला बसवायचो आणि म्हणायचो कॉम्प्युटर शिक्षणाचा अर्थ काय, कॉम्प्युटर म्हणजे कॉम्प्युटर बॉडी बनवायची, कॉम्प्युटरची पार्ट तयार करायची, नक्की इंजिनियर कुठली घ्यायची. तर ते म्हणतात की सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. सॉफ्टवेअर जो असतो, सॉफ्टवेअर इंजिनियर, तर सॉफ्टवेअर कॉम्प्युटर जसा खोका असेल आणि त्याला सॉफ्टवेअर नसेल तर कॉम्प्युटर चालत नाही. तर त्याला सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणजे सगळ्यात मोठं शिक्षण आहे ते. तर ते शिक्षण जर घ्यायचं असेल तर तुम्ही डिग्री घ्या, डिप्लोमा घेऊ नका. डिप्लोमा घेतला तर परत रिव्हर्सला येतो. जर डिप्लोमाला मुलगा फेल गेला तर परत 11वी 12वी करावी लागते. डिप्लोमा, 12वी नंतर डिग्री. हा, तर ते आम्ही 12वी नंतर डिग्री केली आणि तो सक्सेस झाला. आणि 3 वर्षामध्ये कंपनी आली त्या कॉलेजमध्ये. 12वी मध्ये किती त्यांना? 12वी मध्ये सुद्धा त्याला 84-85% भेटली, चांगल्या पद्धतीमध्ये भेटली. आणि सीएटीला त्याला 95% मिळाली सीएटीला. आणि मग नवले 12वी पूर्ण झालं त्यांचं. हो, 12वी पूर्ण झालं. आणि नवलेच्या कॉलेजमध्ये पुण्यामध्ये नवलेंचा कॉलेज, सिंहगड कॉलेज ही मोठी संस्था आहे. त्या संस्थेमध्ये आम्ही त्याला ॲडमिशन घेऊन दिलं. त्या सिंहगड कॉलेजमध्ये 3rd मध्ये असताना, इंजिनियर 3rd मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर शिकत असताना कंपनी आली तिथे. सॉफ्टवेअर इंजिनियर कंपनी आली, टेक्नॉलॉजी कंपनी. तिथे जवळजवळ 1000 मुलांचं ॲडमिशन झालं, आपलं ते हे झालं. आणि त्याच्यामध्ये मुलं 150 निवडली. 150 मध्ये फक्त 7 मुलं निवडली आणि 7 मध्ये फक्त 2च मुलं काढली. त्याच्यामध्ये माझा मुलगा अमर सकपाळ आणि दुसरा त्याचा मित्र. आणि नंतर मला अमरने माझ्या मुलांनी फोन करून सांगितलं की पप्पा माझं सिलेक्शन झालं, तर अजून ओके सांगणार आहेत ते. तोपर्यंत म्हणलं ठीक आहे. तर म्हणलं काय पप्पा, मग काय बेटा? तर लगेच 6 लाखाचा पॅकेज आहे. तर काय म्हणतोस काय? मग त्याने परत सांगितलं पप्पा सुरुवातीलाच की शिकत असताना 6 लाखाचा पॅकेज. तर म्हणलं मला फार आनंद वाटला की मला भरून आलं की मी ज्या वेळेला 70 रुपये पगाराचा नोकरी करायचो आणि दुकानामध्ये व्यवसाय मी भांडी घासून सगळ्या गोष्टी केल्या आणि मुलाला चांगलं जिद्दीने शिकवलं, त्याचं मात्र याचं फळ माझ्या समोर आलं. हा रिजेक्ट म्हणजे सोन्यासारखा रिजेक्ट माझ्या समोर आलं. आनंद झालं. आणि 4 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कंपनीने ताबडतोब त्याला नोकरीवरती बोलवलं. आणि बरेचसे मुलं ती आता घरी आहेत. काय मुलं जी शिक्षणामध्ये अभ्यासामध्ये कमी लक्ष द्यायची ती घरी आहेत. आणि ते म्हणतात खरोखर अमर, तुझ्यासारखं जर आम्ही अभ्यासामध्ये लक्ष दिलं असतं तर आम्ही तुझ्या लेवलला असेल. अजून माझी ती अमरची मित्र त्या अमरला आमच्या विचारतात
की सांग आम्हाला पण जरा हे कर, ॲडजस्ट कर किंवा कुठेतरी आम्हाला पण नोकरी मिळते का बघ. अशोक शेठ, हां बोला. तुमचा मुलगा आता पुण्यामध्येच नोकरी करतो, तिथेच स्थायिक झाला आहे का? हो, पुण्यामध्ये नोकरी करतो आणि त्याच कंपनीमध्ये नोकरी करून सुद्धा तो संध्याकाळी त्याच्या घरी राहायला येतो. त्याला छोटंसं एक घर घेऊन दिलंय. तुम्ही तिथे घर घेऊन दिलं? हो, तिथे त्याने घर घेऊन दिलं. माझी मुलगी पण तिथे शिकते, डिंपल सकपाळ, त्याची बहीण. तुमच्या मुलीचं शिक्षण कुठपर्यंत आलंय? BBM. ती 12वी करून तिने BBM घेते, म्हणजे बिझनेस मॅनेजमेंट असं त्यांची पदवीचा विषय आहे. ती 2 वर्ष अजून त्याच्यानंतर तिला डिग्री मिळेल आणि ती पण तिची इच्छा आम्ही पूर्ण करणार. तिला पुढे पण शिकायचं आहे. तिची जशी तिच्या भावाची अमरची जी इच्छा, मुलाची. अमरला तुम्ही इंजिनियर केलं, तुमच्या मुलीचं स्वप्न काय आहे? तिला काय व्हायचं आहे? तिला BBM, तिला मॅनेजर व्हायचं आहे. BBM मॅनेजमेंट तिला मॅनेजर व्हायचं आहे आणि ती इच्छा तिची आम्ही पूर्ण करू. आणि दुसरी गोष्ट एवढं करत असताना की पहिली गोष्ट धंद्यामध्ये आणि मुलांच्या शिक्षणामध्ये माझ्या पत्नीचा हात मोठा आहे. माझ्यासाठी माझ्या पत्नीचा हात फार मोठा आहे. माझ्या मुलांना शिक्षणासाठी आणि माझ्या धंद्यासाठी जरी मी कुठे गेलो तर ती धंद्यावर असायची. आता काय सगळे आमचे आहेत माणसं वगैरे ते सांभाळतात. आता मी पुण्यामध्ये जायला लागतं, कधी इकडे लागतं, ह्या सगळे फिरत असतो. माणसं आमची जी आहेत दुकानामध्ये ती सगळ्या सांभाळत असतात. तुमच्या पूर्ण जीवनाची तुम्ही आम्हाला यशस्वी कथा सांगितली. तुमच्या मुलींच्या शिक्षणापासून तुम्ही मुलाला इंजिनियर केलं, तुमच्या पत्नीने पण तुम्हाला चांगलं सहकार्य केलं. हो, ही यशस्वी वाटचाल करत असताना असं एक तालुक्यामध्ये ऐकायला येतं की तुम्ही ज्यावेळेस मुंबईवरून इकडे आलात तेव्हा सोन्याची बिस्किटं आणि सोन्याचं, मी गमतीचा भाग म्हणून तुम्हाला विचारतोय, तुम्ही काही मनाला लागून घेऊ नका, अशी चर्चा आहे बाजारात. तुम्ही सोन्याची बिस्किटं आणि सोन्याच्या विटा घेऊन आलात, हे कितपत खरं आहे? याचा जरा खुलासा आम्हाला द्या. पत्रकार साहेब, तुम्ही ह्या सोन्याचं बिस्किट आणि सोन्याच्या विटाचा प्रश्न विचारलात, फार चांगला प्रश्न विचारलात आणि गमतीदार आहे. म्हणजे चर्चा चालू आहे, तुम्हाला पण माहिती आहे? हो, ही चर्चा आहे. मी पण ऐकलं की यांच्याकडे सोन्याच्या विटा आणि सोन्याच्या बिस्किट आली, तर मी एकदा मला त्यामुळे हसायचं. म्हणले लोक अशी काय म्हणतात म्हणू द्या, आपण मी काही कोणाशी चौकशी केलीच नाही असे का म्हणतोस म्हणे, कारण काय त्यांना वाटत असेल. पण आपण तर त्या पद्धतीचं नाही. तर म्हणण्याचा उद्देश असा आहे की सोन्याच्या विठा आणि सोन्याचे बिस्किट हा कसा माहिती आहे, ज्या काही गोष्टी केल्यात मी ह्या वडापावच्या दृष्टिकोनातून इथपर्यंत पोहोचलो. माझ्या मुलाला जो 10-12 लाख रुपये खर्च आला शिक्षणाला, ते ह्या सगळ्या गोष्टी वडापावातच निर्माण झाल्या. हा धंदा माझा एकच आहे. मुलीला पण ते शिकवलं. पुण्याच्या ठिकाणी चांगल्या शहराने घर घेतलं, ते सुद्धा एकच व्यवसाय आहे मुलं, बाकीचा कुठला काही नाही. आणि असं म्हण आहे की सोन्याचे वीट आणि सोन्याचं ते बोलतात, ते माझं वडा आणि पाव, हा ह्यालाच आम्ही सोना महत्व देतो. आणि बिस्किट तुमचा वडा, बिस्किट म्हणजे वडा आणि पाव म्हणजे पाव, अशा पद्धतीमध्ये चाललंय. आणि लोकांना ते फार आवडलं आणि त्याच्यामुळं त्या वडापावाला डोक्यावर घेतले. आणि त्याच्यामुळं मी आज त्यांच्या आज गिराईक म्हणजे हा दैवत आहे, त्याच्यामुळे मी आज इथपर्यंत आलो. आणि खरोखर जर आशीर्वाद त्यांचा गिराईकचा आणि जनतेचा आशीर्वाद असेल ना, तर खरोखर माझा धंदा चांगला असंच चालेल आणि माझ्या मुलावालांचं चांगलं कल्याण राहील. आणि इतर जे व्यवसाय, जे हॉटेल व्यवसाय किंवा वडापावचे व्यवसाय करतात, त्यांचासुद्धा चांगला व्यवसाय चालू, अशी परमेश्वराची प्रार्थना करतो. आणि दुसरी गोष्ट की एवढ्या गोष्टी करत असताना आम्ही एक अध्यात्म करतो, म्हणजे एक परमेश्वराची प्राप्ती. कसा परमेश्वर असतो, की परमेश्वराचं दर्शन कधी घेतलं पाहिजे, की नुसतंच आपण धंदा करतो, नुसती नोकरी करतो, देवाची कधी आठवण करत नाही. की ज्या वेळेला आपण हृदयामध्ये जन्माला बाळ ज्याला येतो आणि तो जन्माला ज्या वेळेला पोटामध्ये असतो त्यावेळेला त्याला परमेश्वराची काळजी नसते. म्हणजे हे तुम्ही करत असताना अध्यात्माची गोड असते की ज्यावेळेला हृदयामध्ये बाळ असतो ते परमेश्वर आणि ती परमेश्वराची कला असते. आणि ज्यावेळेला तो मूल मोठा होतो पण त्या मुलाला परमेश्वराची जाणीव करून दिली असते की आपला परमेश्वर आहे, त्या परमेश्वर दर्शन घेतलं पाहिजे, त्या परमेश्वर आलवणी घेतले पाहिजे. तर संत तुकोबा म्हणतात, संसारी असावे आसुरी नसावे, भजन करावे वेलोवेली. कारण संसारात राहून परमेश्वराचं भजन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. जे संत तुकोबा मोठे संत होऊन गेलेत, कारण त्यांचे अजून आपण नाव घेत असतो. आणि त्यांनी लिहिलेले अभंग पाण्यामध्ये बुडवले पण ते कधी न भंग होणार आहे. कारण त्यावेळेला जे संत तुकोबाला सुद्धा लोक वेडे समजायचे, पण आता ते खरे परमेश्वर आहेत. आणि जसं या धरतीवरती देव जन्माला येतात, संत जन्माला येतात की परमेश्वराची आठवण करण्यासाठी देतात. देव प्रत्येक वेळेला देव आणि संत कधी मरत नाही, शरीर मरत असतो. कारण कसं आहे, ह्या जगामध्ये जोपर्यंत संत आहेत, जोपर्यंत संत मंडळी जिवंत आहे, तोपर्यंत या लोकांना जे भरकटले लोक असतात त्यांना मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत असतात. असा हा पंथ आहे निरंकारी मंडळ. आणि प्रत्येक वेळेला माणसाने एक वेळ जन्मात येऊन शनी सद्गुरू करावा.
कारण सद्गुरू करणं फार गरजेचं आहे. तसं आपण एखाद्या वेळेला वर्षाने घरामध्ये पूजा करतो आणि मग शांती करतो की माझ्या घरामध्ये चांगली सुख शांती यावी, माझं मुलगा काय बिघडलं त्याला जरा शांत करावं, माझ्या मुलीचं लग्न व्हावं, ह्या गोष्टी पूजा करतात. बस वर्षांनी एकदा पूजा करण्यापेक्षा रोज पूजा संतांना महात्मानी करावी. रोज माणसांनी पूजा म्हणजे आपण एक ठिकाणी एकत्र चित्त बसून जर देवाला विनवणी केली तर देव आपल्या समोर एका क्षणामध्ये हजर होतो. हा देव काही कुठे लांब नाही. पंढरपूरलाच जायला पाहिजे, चालत जायला पाहिजे तरच आपल्याला देव सापडेल, आळंदीला पाहिजे तरच देव सापडेल, अशातला भाग नाही. देव आपल्या घरामध्ये सापडतो, देव आपल्या अवतीभोवती असतो, देव सदैव आपल्यासोबत असतो. असं आमचं हे अध्यात्म आहे. आज आपण पाहिलं कमी शिक्षण असताना देखील तळा तालुक्यासारख्या खेडेगावामध्ये माणूस यशस्वी होऊ शकतो. अशोक शेठ, तुम्ही आज इथे आलात, तुमचा अमूल्य वेळ देऊन तुमची पूर्ण माहिती आम्हाला दिलीत, त्याबद्दल तुमचे हार्दिक आभार मानतो आणि पुढील वाटचालीसाठी सर्व तुमच्या कुटुंबियांना शुभेच्छा देतो. तुम्ही इथे आलात त्याबद्दल VCN ग्रुपच्या वतीनं तुम्हाला ही भेटवस्तू. थँक्यू, धन्यवाद.